stomping to my beat. My pumping, pumping, pumping. High and higher. High and high and high and high and high and high and high. Pumping, pumping, pumping. To my beat, you. To my beat, stomping to my beat. Pumping, 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 pumping. High and higher. High and high and high and high and high and high and high. Pumping, pumping, pumping. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट दिलेलं आहे ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता बीटमार्क प्रीसेट बघितल्यानंतर तुम्ही बघू शकताय आपण ओपन केल्यानंतर जशा प्रकारे आपण डेमो बघितला त्याप्रमाणे व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपल्याला इथं या 100+ बीटची गरज लागणार आहे. बघू शकता 100पेक्षा जास्त इथं बीट तुम्हाला दिलेले आहेत. तर काय करायचं आहे, फर्स्ट स्टेप स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल मी प्रोव्हाइड केलेलं आहे. तर मटेरियलमध्ये ब्लॅक PNG आणि आपल्या व्हाईट PNG किंवा आपल्या ज्या लिरिक्स वापरणार आहेत किंवा आपण ज्या व्हाईट PNG वापरणार ते इथं मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजे हे जे इमेज आहेत ते इथं डेमोसाठी घेतलेले. इथं तुम्ही स्वतःची इमेज मी जशा प्रकारे यूज करतोय तशा प्रकारे तुमचे इमेज इथं यूज करायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की प्रत्येक बीटमार्कला वेगवेगळा इमेज आहे तो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे काय करायचं आहे, शेवटपर्यंत आपल्याला इमेज आहे तो एक इमेज काय करायचे आहे, प्रत्येक बीटमार्कला एक इमेज ॲड करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे मी शेवटपर्यंत इमेज ॲड करून घेतो आहे. तुम्ही अशाच प्रकारे काय करायचं आहे, शेवटपर्यंत एक इमेज काय करायचे प्रत्येक लेयरला ॲड करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक बीटमार्कला इथं इमेज ॲड केलेले आहेत. बघू शकता प्रॉपर 101+ बीट इथं तुम्हाला दिलेले आहेत. त्या प्रत्येक बीटमार्कला अशा प्रकारे काय करायचे, इमेज ॲड करून घ्यायचे शेवटपर्यंत. बघू शकता इथं आपण शेवटपर्यंत इमेज ॲड केलेले आहेत. त्यानंतर काय करायचं, स्टार्टिंग लाईन प्रत्येक इमेज लेअर आपल्याला फुल स्क्रीन करण्यासाठी सिम्पली वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून फक्त एका क्लिकमध्ये काय करायचं आहे, इमेज आहे तो फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही इकडं मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करू शकता. अशा प्रकारे एका क्लिकमध्ये काय करायचं आहे, आता जेवढ्या आपण इमेज ॲड केल्या आहेत तेवढ्या सर्व इमेज आहेत त्या लॉंग प्रेस करून इथं आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे म्हणजे बघू शकता की तुम्ही इथं फुल स्क्रीन करून घ्यायचे आहेत. आपल्याला बघू शकता अशा प्रकारे इथं फुल स्क्रीन करून घेण्यासाठी मी तुम्हाला इझी वे सांगतो की फक्त एका इमेज लेअरला सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचे. म्हणजे आपल्या सर्व इमेज आहेत त्या अशा प्रकारे एक प्रमाणे इथं फुल स्क्रीन होऊन जातील. तर अशाच प्रकारे शेवटपर्यंत फुल स्क्रीन इमेज करून घ्या. मी अशाच प्रकारे फुल स्क्रीन करून घेतोय. तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक इमेज लेअर ॲड आणि परफेक्ट फुल स्क्रीन केलेला आहे. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता शेवटपर्यंत आपण ॲड केलेला आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचे की खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एकतर तुम्हाला लॉंग PNG अशा प्रकारे मी बाकी काय अशा प्रकारची PNG आपण एडिटिंगची स्पेशल दिलेली आहे ती सिम्पली ॲड करायची आहे आणि वरती स्क्रोल करत अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. आता सेट करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथं सेट करायचे आहे आणि काय करायचे, शेवटच्या बीटमार्कपर्यंत याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर काय करायचे, नेक्स्ट स्टेप की काय करायचे, हे जे स्मॉल लेअर आहेत तिथं आपल्याला ही लेअर ठेवायची नाही. इथून काय करायचे ते डिलीट करायचे आणि जिथून लॉंग लेअर आहेत तिथंच फक्त काय करायचं, तिथं आपल्याला ती PNG ठेवून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे जिथं स्मॉल लेअर आहेत तिथं आपल्याला ही PNG आहे ती ठेवायची नाही. अशा प्रकारे 2 भागात कट करायचे. म्हणजे जिथं शॉर्ट PNG चालू होते आणि एंड होते तिथला मधला भाग आहे तो फक्त डिलीट करायचा आहे.
फक्त लॉंग लेअर पुरतीच ही आपल्याला काय करायचे, ही जी लेअर आहे म्हणजे आपली जी PNG आहे ती ठेवून घ्यायची आहे. मधला जो भाग आहे तो इथं कट करून अशा प्रकारे 2 भागात कट करून इथं आपल्याला मधला भाग आहे तो डिलीट करायचा आहे. आणि बघू शकता याचं कॉम्बिनेशन तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. बघू शकता आपण लास्टपर्यंत अशाच प्रकारे ज्या स्मॉल लेअर आहे तिथला भाग आहे तो कट करायचा आहे आणि लॉंग लेअरलाच हा फक्त ठेवून घ्यायचा आहे. तर बघू शकताय की अशा प्रकारे तुम्हाला जिथं जिथं स्मॉल लेअर आहे तिथं तुम्हाला ते PNG आहे तो दिसून येणार नाही. फक्त जिथं लॉंग लेअर आहे तिथं आपल्याला फक्त दिसून येणार आहेत. तर जिथं आपण आता कट केलेलं म्हणजे शॉर्ट लेअरला दुसरी PNG ॲड करण्यासाठी परत एकदा प्लसचिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि ती एडिटिंग जी PNG आहे ती सिम्पली ॲड करून अशा प्रकारे वरती स्क्रोल करीत सेट करून घ्यायचे आहे. आणि याची लेअर फक्त बघू शकता या स्मॉल लेअरपर्यंतच ठेवायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. शेवटपर्यंत म्हणजे बघू शकताय की स्मॉल लेअर इथंच चालू होत आहेत, तर इथपर्यंतच ठेवून घ्यायचे, उरलेला भाग कट करायचे. आणि बघू शकता स्टार्टिंगपासून जिथं आपल्याला स्मॉल लेअर आहेत फक्त तिथंच ह्या PNG ठेवून घ्यायचे आहेत. म्हणजे जशा आपण लॉंग लेअरला जी मोठी PNG ठेवली तशा प्रकारे ही जी लेअरला आहे ती आपल्याला फक्त स्मॉल लेअरला फक्त ही शॉर्ट PNG ठेवून घ्यायची आहे. म्हणजे याचंही कॉम्बिनेशन तुम्हाला युनिक असं इथं दिसून येणार. बघू शकता अशा प्रकारे काय करायचं आहे, ही जी शॉर्ट लेअरला आहे फक्त तिथंच ठेवायचे. लॉंग लेअरचे आहे ते आपल्याला काय करायचे इथं डिलीट करायचे. अशा प्रकारे बघू शकताय लॉंग लेअरचे आपण डिलीट करतोय म्हणजे याचं कॉम्बिनेशन तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. अशा प्रकारे इथं शेवटपर्यंत काय करायचं आहे, ह्याही PNG सेट करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आपण दोन्ही PNG ॲड केलेले आहेत. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. जिथं स्मॉल लेअर आहे तिथं अशा प्रकारे एडिटिंग PNG राहणार आणि लॉंग लेअर आहे तिथं अशा प्रकारे लॉंग लेअर राहणार आहे. तर सिम्पली बघू शकता आपण इमेज ॲड केले, PNG ॲड केले. आता इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि बघू शकता इथं 4 इफेक्ट तुम्हाला दिसून येत आहेत. तर फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 0.23 फक्त काय करायचं की हे जे 2 पहिले इफेक्ट आहेत ते फक्त या स्मॉल लेअर पुरतेच पेस्ट करायचे. तर बघू शकता इथं आपल्याला 0.23 स्मॉल लेअरला पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आता आपण कितीला केलं 0.23 त्यानंतर 0.29 म्हणजे एकाड एक इमेज लेअरला काय करायचं आहे फक्त हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर इथं ह्या स्मॉल लेअरला झाल्यानंतर परत एकदा काय करायचं आहे, परत एकदा 3.24 या सेकंदाच्या स्मॉल लेअरला यायचं आहे आणि इथंही आपल्याला हा इफेक्ट एकाड एक पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे फक्त हा इफेक्ट आहे तो स्मॉल लेअरलाच अप्लाय करायचा आहे, लॉंग लेअरला हा अप्लाय करायचा नाही. तर बघू शकता 2 आपल्याला स्मॉल लेअर झालेले आहेत. आता थर्ड म्हणजे बघू शकता 3.4 इथंही आपल्याला काय करायचं आहे की एका इमेज लेअरला पेस्ट करायचं आहे, त्यानंतर एक इमेज मध्ये सोडून तिसऱ्या इमेज लेअरला पेस्ट करायचे आहे. अशाच प्रकारे स्मॉल लेअरला फक्त हा फर्स्ट इफेक्ट अप्लाय करायचा आहे, तोही एकाडे करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत. तर बघू शकता अशा प्रकारे फर्स्ट इफेक्ट आपल्याला झालेला प्रत्येक स्मॉल लेअरला. आता सेकंड लेअर अप्लाय करण्यासाठी परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि इथून जो सेकंड इफेक्ट दिसतोय तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला 0.26 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन मगाशी आपण म्हणजे पहिल्यांदा आपण स्मॉल लेअरमधील जी इमेज सोडलेली आहे एकाडे त्या प्रत्येक इमेज लेअरला हा सेकंड इफेक्ट अप्लाय करायचा. म्हणजे याचंही कॉम्बिनेशन आहे तुम्हाला ते युनिक असं दिसून येणार आहे. बघू शकता फक्त हाय इफेक्ट आहे तो फक्त आपल्याला स्मॉल लेअरलाच अप्लाय करायचा आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय सेकंड नंबरचा ही इमेज लेअर म्हणजे आपण सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो काय करायचा आहे, अशा प्रकारे बघू शकता की सेकंड नंबरचा जो इमेज आहे फक्त स्मॉल लेअरला सेकंड नंबरच्या ज्या इमेज सोडलेल्या आहेत त्या प्रत्येक लेअरला अप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजे याचंही कॉम्बिनेशन तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. तर मी अशाच प्रकारे सेकंड नंबरच्या लेअरला इफेक्ट अप्लाय करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे शेवट लेअरला म्हणजे नेक्स्ट लेअरला अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय करून घ्या. तर अशा प्रकारे बघू शकता की आपण स्मॉल लेअर दोन्ही इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. तर आता फक्त लॉंग लेअर राहिलेले आहेत. तर त्यासाठी काय करायचं आहे की बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून काय करायचं थर्ड इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्या लेअरला इथं आपल्याला पेस्ट करायचं आहे आणि इथंही काय करायचं आहे लॉंग लेअरलाच फक्त हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. आता या लेअरला पेस्ट केल्यानंतर ही मधली लेअर सोडून तिसऱ्या लेअरला म्हणजे एकाडे एक इमेज लेअरला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजे याचंही कॉम्बिनेशन तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. आता बघू शकता अशा प्रकारे काय करायचं आहे, हाही इफेक्ट आहे तो एकाडे एक फक्त लॉंग लेअरलाच अप्लाय करून घ्यायचा आहे. शॉर्ट लेअरला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा नाही. म्हणजे बघू शकता फक्त लॉंग लेअरलाच इथं आपण इफेक्ट दिलेला आहे
तर काय करायचं, एक इमेजमध्ये सोडून लगेच इथं इफेक्ट द्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला याचं कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे शेवटपर्यंत लॉंग लेअरला एकाडेक इमेज लेअरला काय करायचं आहे, तुम्हाला अशाच प्रकारे इफेक्ट आहे ते अप्लाय करून घ्यायचे आहेत. मी हे अशाच प्रकारे अप्लाय करून घेतोय. तर अशा प्रकारे काय झालेलं आहे की फर्स्ट इफेक्ट आपला झालेला आहे लॉंग लेअरमध्ये, फर्स्ट इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे एकाडेक. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करण्यासाठी म्हणजे पेस्ट करण्यासाठी सिम्पली इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि इथून आपल्याला फोर्थ नंबर म्हणजे लास्ट इमेज लेअरचा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन आता इथं आपल्याला काय करायचं आहे की लॉंग लेअरमधील सेकंड नंबरची लेअर सिलेक्ट करायची आहे. तर आपण पहिल्यांदा जी पहिली लेअर पेस्ट केलेली आहे ती सोडून आपल्याला नेक्स्ट लेअर काय करायचे आहे 1.8 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. म्हणजे इथे आपल्याला कॉम्बिनेशन युनिक असं दिसून येणार आहे. हा इफेक्ट काय करायचे आपल्याला एकाडेक म्हणजे ज्या इमेज लेअरला आपण इफेक्ट अप्लाय नाही केलेला त्या इमेज लेअरला अप्लाय करायचा आहे. म्हणजे इथेही आपल्याला कॉम्बिनेशन युनिक असं दिसून येणार आहे. आणि लास्टपर्यंत काय करायचं ह्या फक्त लॉंग लेअरलाच अप्लाय करायचं आहे, म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. अशाच प्रकारे हा सेकंड नंबरचा इमेज लेअर जिथं जिथं इमेज लेअरला राहिलेला आहे तो सेकंड नंबरला अप्लाय करायचा आहे, म्हणजे याचं कॉम्बिनेशन तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. मी अशाच प्रकारे शेवटपर्यंत हा इफेक्ट एकाडेक इमेज लेअरला अप्लाय करतोय, तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत अप्लाय करून घ्या. तर अशा प्रकारे लास्ट इमेज लेअरला सर्व इमेज ॲड झालेले आहेत. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करून व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.